मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न प्रचंड जटिल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावर वारंवार न्यायालय असेल किंवा नेते मंडळी असतील हे आवाज उचलत आहेत, मात्र हा प्रश्न सुटताना दिसत नाहीये। मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई पोलीस असतील, यांना हे प्रश्न खरं तर सोडवणं गरजेचं होतं, मात्र ते सोडवले अजूनही जात नाहीत आणि त्यामुळे आता नागरिकच रस्त्यावर उतरून वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्या बाजूला जर बघितलं तर हे सगळे बाउन्सर्स या ठिकाणी कोणाच्या सुरक्षेसाठी नाही तर या पदपथाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे। मी सध्या आहे कांदिवलीमध्ये। कांदिवलीचा हा महावीर नगरचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही पंचशील हाईट्स म्हणून इमारत आहे। या इमारतीची कंपाऊंड वॉल जर आपण बघितली तर यालाच लागून हा महत्त्वाचा रस्ता आहे। मात्र या कंपाऊंड वॉल आणि या रस्त्याच्या मध्ये असलेल्या पदपथांवर मोठ्या संख्येने फेरीवाल्यांनी कब्जा केलेला होता आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। सामान्य नागरिकांना या इमारतीमध्ये प्रवेश करणं असह्य झालेलं होतं। याबाबत महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील हे पदपथ रिकामे झाले नाहीत आणि अखेर या सोसायटीमधील जे नागरिक आहेत, पदाधिकारी आहेत, ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अक्षरशः या ठिकाणी आपण जर बघितलं तर या पदपथाच्या रक्षणासाठी या ठिकाणी बाउन्सर्स तैनात केलेले आहेत। इथून या सगळ्या फेरीवाल्यांना या बाउन्सर्सने हाकलून लावलेला आहे आणि हा पदपथ आता सुरक्षितरित्या नागरिकांना चालण्यासाठी रिकामा करण्यात आलेला आहे। खरं तर ही जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची होती, मात्र ती पार पाडली गेलेली नाही आणि त्यामुळे आता सोसायटीने हा निर्णय घेतलेला आहे। या पदपथाच्या रक्षणासाठी सगळे बाउन्सर्स या ठिकाणी 24 तास तैनात आहेत। माझ्याबरोबर सोसायटीचे पदाधिकारी आहेत। खरं तर आपण जर बघितलं तर ही महानगरपालिकेची जबाबदारी होती, पण तुम्हाला बाउन्सर्स लावावे लागले इथे। याचं कारण काय होतं की आम्ही वारंवार तक्रार केली, ह्याचा त्रास सगळ्यात इथे जवळ राहणाऱ्या लोकांना, आजूबाजूला वावर करणाऱ्या लोकांनाच होतो। आता होतं कसं, महानगरपालिकेत आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांची गाडी वगैरे येते, पण ती गाडी आल्यानंतर हे लोक पळून जातात। ती गाडी गेल्यानंतर 15-20 मिनिटात परत येऊन लावतात, असं वारंवार होतं। त्याच्यामुळे आम्ही शेवटी त्रस्त झालो। आम्ही या लोकांना सांगायला जातो की इथे गाडी लावू नका तुमची, इथे लोकांना त्रास होतो। वयस्कर माणसं, महिला, वृद्ध, हे लोक, लहान मुलं इथे रस्ता चालू शकत नाहीत, क्रॉस करू शकत नाहीत, वाहतूक कोंडी होते, त्यांना लावू नका सांगतो, पण ते म्हणतात तुम्हाला जे होईल ते करून घ्या। आम्हाला दादागिरीची भाषा करतात, आमचं तुम्ही काही करू शकत नाहीत, वाकडं करू शकत नाही, आम्ही तेच गाडी लावणार, तुम्हाला काय करायचं ते करा, या भाषेत बोलतात। शेवटी हा त्रास आमच्या लोकांना असह्य झाला। आम्ही याच बिल्डिंगमध्ये राहतो, पण आम्ही बाहेर रस्त्यावर चालू नाही शकत। अशा अवस्थेत आम्ही करायचं काय? महानगरपालिका येते, गाडी येते, आम्ही सांगितल्यानंतर, आम्ही ते नाही म्हणत नाही, पण ते येतात, पण ते करू नाही शकत आहेत, काही रिझल्ट येतच नाहीये म्हटल्यावर मग शेवटी एक सामान्य नागरिक, त्रस्त झालेले नागरिक म्हणून शेवटी आम्ही हे करतोय। आमच्या सोसायटीतल्या लोकांना त्रास होऊ नये, इथे जर जाम होतं, रोज संध्याकाळी जाम होतं, आम्ही गाडी पण नाही काढू शकत। एवढा एक 100 मीटरचा परिसर आम्हाला व्यापायला आम्हाला 10-15 मिनिटं गाडीत बसून राहावं लागतं। एवढी परिस्थिती वाईट होते इकडे संध्याकाळची, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं। बाउन्सर्स लावलेले आहेत, बाउन्सर्स लावण्यापर्यंत का गरज लागली? पालिकेला म्हणजे इतका हा प्रश्न सोडवता येत नाहीये? बाउन्सर्स मध्ये बोललेत ना की पालिका येते, त्यांना हे पळून जातात इकडनं, नंतर परत येतात। तर 2 दिवस आम्ही थांबून त्यांना काढलं इकडे, त्यांचं सामान काढलं, किती सामान सर्व काढलं। अल्टिमेटली काय सांगितलं, आम्ही बोलून घेत हायर अथॉरिटी, त्यांनी सांगितलं ठेवा माणसं, यू हॅव टू लुक आउट फॉर युअर सेल्फ ऑल्सो। सो वी केप्ट दिस बाउन्सर्स अँड द सोसायटी इज पेइंग फॉर इट। सोसायटीला हा भुर्दंडच आहे तसा बघायला गेला तर? हो बरोबर आहे, सोसायटीला करायला लागतोय सगळं। एकूण या स्थितीमध्ये आता हे बाउन्सर्स लावल्यानंतर हे फेरीवाले हटलेत का इथे पुन्हा प्रयत्न करतात? हा नाही, आता इकडे तिकडे बसतायत पण समोर येत नाहीत आता, हे आहेत इकडे म्हणून, आणि आम्ही इकडे घडी येतो, आम्हाला वारंवार आणि हे लक्ष ठेवावं लागतं। एकूण ही स्थिती एकूणच मुंबईची झालेली दिसते। तुम्ही एक पर्याय दिलाय तुमची सोसायटी म्हणून, अशा प्रकारे तुम्हाला करता येतं, पण सोसायटीला त्याचा भुर्दंड भोगावा लागतो। सोसायटीला खूप मोठा आर्थिक भुर्दंड बाउन्सर्समुळे भरायला लागतोय। याची सर्व जी आर्थिक हे आहे ते सोसायटीवर पडतोय भर, पण ह्याच्यासाठी परमनंट सोल्युशन काहीतरी निघालं पाहिजे। सर्व सोसायट्यांनी आणि सर्व नागरिकांनी अशा प्रकारे उतरणं गरजेचं झालंय याच्या विरोधात। आपण जर बघितलं तर आता हे सोसायटीचे कर्मचारी, त्यांच्या सोसायटीच्या मधून जो काही निधी गोळा होईल त्यातून अशा प्रकारे हा पर्याय त्यांनी काढलेला आहे। या बाउन्सर्सला या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। हा पदपथ आज आपल्याला रिकामा दिसतोय, बाउन्सर्स या ठिकाणी आहेत, त्यांनी या ठिकाणी हा सगळा पदपथ रिकामा केलेला आहे, लोकांना चालण्यासाठी व्यवस्था निर्माण केलेली आहे। मात्र खरं तर मुंबई महानगरपालिकेने याकडे अशा प्रकारचे पर्याय जे आहेत
ते सोसायट्यांनी वापरू नये किंवा त्यांना भुर्दंड पडू नये म्हणून खरं तर मुंबई महानगरपालिकेने यावर कठोर कारवाई करून असे रस्ते पदपथ मोकळं करणं गरजेचं आहे. मात्र ते न केल्या गेल्यामुळे अशा प्रकारे आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे बाउन्सर तैनात करण्यात आलेले आहेत. आणि पुढे जर मुंबईमध्ये अशा प्रकारे सोसायट्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बाउन्सर तैनात करावे लागले तर मात्र ही स्थिती आणखीन कठीण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका या संदर्भात काय कठोर पावलं उचलते हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन धर्मेंद्रसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.